आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कर्जत शहरातील मनसे संघटनेला बळकटी देण्यासाठी व्यापक फेरबदल करत नव्या पदाधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला असून स्थानिक पातळीवर पक्ष संघटना अधिक सक्रिय करण्यावर भर दिला जात आहे. महिला सेनेत तृप्ती पवार, विदुला केळकर आणि साक्षी वाडेकर यांची उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सुयश मागावकर यांची बाजारपेठ विभाग अध्यक्षपदी तर सिद्धांत पवार यांची नाना मास्तर नगर उपविभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कर्जत शहरात मनसेची पकड मजबूत करत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक ताकद वाढवण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे. नव्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून स्थानिक प्रश्नावर अधिक आक्रमक भूमिका घेत पक्षाची उपस्थिती वाढवण्याचे संकेत मिळत आहेत. या प्रसंगी जिल्हा सचिव अभिजित घरत, अक्षय महाले, महिला सेना तालुका सचिव भारती कांबळे, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष अवधूत अत्रे, विद्यार्थी सेना शहर सचिव विनीत म्हात्रे यावेळी पक्ष प्रवेशावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वय कर्जत शहर अध्यक्ष तसेच रायगड जिल्हा विद्यार्थी सेना अध्यक्ष प्रसन्न बनसोडे यांनी केले. नव्या नियुक्त्यांमुळे कर्जत शहरातील राजकीय समीकरणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.